स्वागत आहे मित्रांनो तुमचे या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओ मध्ये. आज होती 22 तारीख आणि 22 तारखेला मार्केट कशा पद्धतीने राहिले हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि आज कसा डेटा आलाय तर मित्रांनो, निफ्टी जो आहे तो 198 पॉईंट खाली क्लोज झालेला आहे. तुम्ही बघू शकत असाल एक सुरुवातीला ओपन नंतर कंटिन्युअस तो खाली येण्याचा प्रयत्न झाला फर्स्ट हाफ मध्ये अशा पद्धतीने. आणि नंतर पुन्हा थोडीशी एक रिकव्हरी आली आणि एक साइडवेज मुवमेंट आपल्याला पूर्ण 11 ते ऑलमोस्ट 2-2.5 पर्यंत बघायला मिळाली. त्यानंतरून थोडासा एक डाऊन साइड आपल्याला बघायला मिळाली. तर नेट टू नेट 200 पॉईंट जो आहे तो निगेटिव्ह क्लोज झालेला आहे निफ्टी. ओके. तर मित्रांनो, हे डेटावरती कसं दिसतंय, डेटा कसा आलाय त्यापूर्वी मला तुम्हाला एक हे द्यायचंय. कालच्या याच्यामध्ये आपण बोललो होतो की न्यूज रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ना त्याचा खरा बोलबाला आहे आता. ना कुठला डेटा ना कुठला इंडिकेटर. आता फक्त आणि फक्त ट्रम्प आणि इराण यांच्यामध्ये काय होईल त्यानुसारच हे सगळं आता होताना दिसतंय. ओके. ट्रम्प एकदम सनकी आहे. आता ह्याच्याबद्दल किती बोलायचं असं झालेलं आहे आता. काल काही बोलणं होईल अशी अपेक्षा होती. ह्या हिशोबाने बऱ्यापैकी प्रॉप डेस्कने सुद्धा काही पॉझिटिव्ह पोझिशन्स घेऊन गेले होते. ओके. पण नंतरून ते टॉप जे आहे ते फिसकटलं आणि आपल्या आशा फेल ठरल्या. जे आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन किंवा पॉझिटिव्ह डेटा जो वाटत होता प्रॉप डेस्क मधून सुद्धा तो थोडासा पॉझिटिव्ह होताना दिसला होता. ते सगळं झालेलं आहे फेल. आणि इन बिटवीन आता ह्यांच्यामध्ये पुन्हा एकदा टॉपची एक सिच्युएशन आलेली आहे आणि ट्रम्पने हे सांगितलंय की आता हे जे आहे आपलं सीज फायर हे पुढचे 3 ते 5 दिवसांसाठी आपण एक्सटेंड करूया. ओके. एक्सटेंड करूया आणि पुढच्या काही तासांमध्ये म्हणजे ऑलमोस्ट 36 ते 72 तासांमध्ये काही अशा पद्धतीच्या घटना घडू शकतील की ज्या आपलं पी स्टॉक जे आहे ते पुढे नेऊ शकेल. अशा हिशोबाचं ट्रम्पचं जे गणित आहे ते आहे. पाकिस्तानमध्ये ते पी स्टॉक होण्याची अपेक्षा आहे. ओके. आता ते कशा पद्धतीने होतंय ते आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. पुढचे काही दिवस, पुढचे काही तास आपण म्हणूया की ते फार इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं आहे. डेटा पूर्वी जाण्यापूर्वी तुम्हाला एक काही गोष्टींबद्दल सांगायचं आहे मित्रांनो. आपण ऑप्शन ऑप्शन करत बसलो, कॉल पुट करत बसलो. काही म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ डाऊन आहे, मोठे मोठे शेअर्स डाऊन आहे. पण आपले काही लॉंग टर्म साठीचे जे स्ट्रॅटेजी मध्ये आपण शिकतो की 5x 10x मल्टीबॅगर पुढच्या 5 वर्षात होतात कसे, हे शेअर्स येतात कुठून. ओके. आणि हे शेअर्स मध्ये काय असं वेगळं असतं जे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. एक 2 सेकंद द्या. ओके. तर असं काय त्या शेअर्स मध्ये असतं की अचानक भयानक ते एवढे एवढे वाढतात. तर विदिन 1 मंथची रॅली आहे ना ती मी तुम्हाला दाखवणार आहे. विदिन 1 मंथची रॅली आपण जे शेअर डिस्कस केले असतील, पार्टिसिपंट असतील ओके, ज्यांनी माझे मागच्या बॅचेस अटेंड केलेले आहेत त्यांना हे डिस्कशन झालं असेल तर कमेंट करायला विसरू नका. तुमची एक कमेंट फार इम्पॉर्टंट आहे. 57% विदिन 1 मंथची रॅली त्या ठिकाणी पार केलेली आणि बऱ्याचशा पार्टिसिपंटनी ही पकडली सुद्धा. ओके. बऱ्याचशा काय बऱ्यापैकी सर्वात ज्यांनी ज्यांनी ह्या थॉट प्रोसेसनी काम करायचं चालू केलं आणि ते हे केलं. ठीक आहे. ते एमटार टेक्नॉलॉजीज 57% वरती आहे मागच्या एका महिन्यामध्ये. ओके. त्यानंतरून क्युपिड सारखा जो शेअर आहे, क्युपिड सारखा शेअर जो आहे तो वरती आहे ऑलमोस्ट 47%. ओके. तर अशा हिशोबाचे हे शेअर्स आहेत. 2 मिनिटं देऊया, लोड होत आहे. हिंदुस्तान कॉपर सारखा शेअर आपण डिस्कस केलेला आहे. लॉंग टर्म साठीचे हे शेअर्स आहेत. 5x 10x साठी हे शेअर्स आपल्याला फाइंड आउट करतोय आपण. आणि हे शेअर्स कशा पद्धतीने वाढतात ते बघणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ओके. तर जाऊन बघा, क्युपिड नावाचा शेअर आहे, हिंदुस्तान कॉपर नावाचा शेअर काय कशा पद्धतीने वरती गेलाय, एमटार टेक्नॉलॉजीच. आता हे एकमेव नाहीयेत, असे बरेचसे स्टॉक्स आणि याच्या पाठची थॉट प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही स्टॉक काय किती पळाला हे नाही इम्पॉर्टंट, हा आला कुठून, याच्या पाठी काय गणित घडलं, याच्या पाठी बॅक एंडला काही घटना घडत होत्या का, काही आपल्याला अशी काही हिंट होती का की हा शेअर वरती जाऊ शकतो आणि वरती जाईल आणि तो साधा सुद्धा नाही, तो 5x 10x पर्यंत जाईल, असं काय घडत होतं. ओके. ते हे आत्ताच नाही मित्रांनो, हे तुम्ही मागच्या 5 वर्षांवर जरी टाकलं, याला 1 वर्षांवर जरी टाकला
तर तुम्हाला आश्चर्य नाही, आश्चर्याचा धक्का पण बसेल. 272% विदिन 1 इयरची रॅली पार केलेली आहे. मागच्या 5 वर्षात जी रॅली पार केली आहे 455 ची. तर हाच नाही, BSC सारखा शेअर आपण दिला होता, तो शेअर सुद्धा फार चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. 5 वर्षाची रॅली चेक करा, 1 वर्षाची रॅली चेक करा, 4989%. तर हे जे मल्टीबॅगर घडतात ना, हे असेच नाही घडत, ह्याच्या पाठी काहीतरी थॉट प्रोसेस आहे. मग ही थॉट प्रोसेस आलेली आहे मोठ्या इन्व्हेस्टर कडून, की ज्यांनी मार्केटमधून ऑलमोस्ट 14 15 करोड कमवलेले आहेत, आणि हे सिक्रेट फार कमी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ओके, अशा हिशोबाच्या काही गोष्टी आहेत. ऑलरेडी मी नवीन बॅचची अनाउन्समेंट केलेली आहे. नवीन बॅच मध्ये हे मल्टीबॅगर शेअर्स आहेत. इंट्राडेचे जे शेअर्स आहेत ते फार चांगल्या पद्धतीने आपल्याला रिस्क रिवॉर्ड देतात. मल्टीबॅगर शेअर्स आहेत. ऑप्शन मधल्या अशा काही स्ट्रॅटेजी की ज्या 1 to 2% मॅक्स 3% इंट्राडे आपल्याला देऊ शकतील. ओके, त्यानंतरून अशी एक स्ट्रॅटेजी जी 30 ते 60% अॅन्युअली आपल्याला रिटर्न देईल विदाउट ट्रेडिंग करता. ओके, असं गणित आहे. अजूनही तुम्ही जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. जॉईन करण्याची प्रोसेस सिंपल साधी आहे. आपलं जे चॅनल आहे, ज्या नावाने चॅनल आहे त्या नावाने आपल्याला सर्च करायचंय वेल्थ विथ डेटा प्ले स्टोर वरती. ओके, प्ले स्टोर वरती, आणि जो डब्ल्यू दिसेल तुम्हाला ग्रीन कलरचा, तर हे ऍप जे आहे ते तुम्हाला करायचंय डाउनलोड. ओके, अशा पद्धतीचं ऍप डाउनलोड करायचे. याच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. हे जे सेशन आहे ते आपण वाढवलेलं आहे, म्हणजे जास्त प्रॅक्टिस मिळावी, रोज रोज त्या गोष्टी कानावर पडाव्यात, आणि अजून काही शेअर्स आणि ते सॉर्ट कसे करायचे, काय करायचे, याची चांगली प्रॅक्टिस व्हावी, यासाठी त्या गोष्टी आपण केलेल्या आहे. ठीक आहे, तर डेटावरती जाऊया. डेटा कसा आलाय उद्यासाठीचा ते डिस्कशन आपण आता पुढे सुरू ठेवूया. ठीक आहे, तर मित्रांनो, FIs आणि DIs जो डेटा आहे याच्यामध्ये आज बघितलं दिवसभर निगेटिव्ह काम होताना दिसलं. तर ऑलमोस्ट 2 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत ना त्या रिटेलरनी लॉंग साईडला वाढवलेल्या आहेत. ओके, 2 लाखाच्या पोझिशन ज्या आहेत त्या रिटेलरनी पॉझिटिव्ह साईडला वाढवलेल्या आहेत. FIचं गणित म्हणाल तर 1.25 लाखाचे पोझिशन्स आहेत ते त्यांनी वाढवलेल्या आहेत निगेटिव्ह साईडला. येते लक्षात, निगेटिव्ह साईडला या पोझिशन्स आपल्याला वाढताना दिसलेल्या आहे. तर ह्या अग्रेसिव्ह शॉर्ट नाहीयेत, म्हणजे एकदम अशा हेवी शॉर्ट म्हणतो ना त्या नाहीयेत, ह्या कॉल वरती झालेल्या शॉर्ट्स आहेत. पुट जरी लॉंग केलं त्यांनी तर काही हेज पण त्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. तर असं फार अग्रेशन नाहीये, पण त्यांच्याकडून जे काम झालंय ते निगेटिव्ह झालेलं आहे. ओके, आणि प्रॉप डेस्कने पुन्हा एकदा थोडासा स्मार्ट गेम खेळलाय. आज बऱ्यापैकी काही लॉस मध्ये असतील हे, किंवा वरच्या मूव मध्ये काही त्यांनी काढून पण घेतला असेल. सेलर्स असतात मोस्ट ऑफ, इन दी मनी सेल करतात, तर ह्यांनी त्यांचा पोझिशन जे आहेत त्या कॉन्झर्वेटिव्ह केल्या असतील. हे आज प्रॉफिट मध्ये तर 100% नसतील, पण ऍटलीस्ट लॉस नसेल केला, होप सो. कारण तुम्हाला एक सिक्रेट जाणून घेतलं तर तुम्हाला फार आश्चर्य होईल की जे मार्केटमध्ये 94% जे लॉस करतात ते ऑन अन ऍव्हरेज लास्ट इयर जो लॉस झाला होता तो 41,000 करोड हा रिटेलरला लॉस झाला होता, आणि त्यातले 30 करोड जे आहेत, हे 30,000 करोड हे प्रॉप डेस्कने कमवलेले आहेत. येते लक्षात, हे कमवलेले आहेत प्रोफेशनल प्रॉपरेटरी डेस्कने. तर ह्याच्यात FIचा जो हिस्सा आहे तो फार कमी आहे, आणि क्लायंटचा जो हिस्सा आहे तो सोडूनच द्या. ते 90% येतात, आणि फार ऑन अन ऍव्हरेज FD पेक्षा थोडासा रेट बीट करतात जे ऑप्शन मध्ये काम करतात. तर हे ज्या गोष्टी आहेत त्या फार मॅटर करतात पुढे, की आपल्याला आपण ह्यांच्यावर रिलाय राहणं किती गरजेचं आहे. ओके, तर आज ते फसले असतील न्यूजच्या चक्कर मध्ये. आता इराण काय करेल, ट्रम्पवर तर विश्वास आहे की ट्रम्पला जे आहे ती थोडी शांतता पाहिजे. ओके, ते पॉझिटिव्ह घेऊन गेले होते, पण इराणने नाटक केलं तर आता त्याला प्रॉप डेस्क काय करतील, बरोबर. आता पुन्हा थोडस कॉन्झर्वेटिव्ह काम ते घेऊन गेलेले आहेत. ओके, आता पुन्हा ट्रम्प काय अनाउन्समेंट करतो त्याच्यावर. आता परत एक पॉझिटिव्ह अनाउन्समेंट आलेली आहे की 36 ते 72 तासात आमचं जे पी स्टॉक आहे ते त्या ठिकाणी मार्गी लागू शकतं. ठीक आहे, आता हे सगळं आणि सगळं न्यूज बेस आहे. थोडस हे नाटक त्याची जोपर्यंत आहे तोपर्यंत सहन करा, एवढंच मी काय ते सांगू शकेल. आणि तुम्ही हेच असाल तर नो प्रॉब्लेम, तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही. ठीक आहे, तर मित्रांनो, आता वैयक्तिक मी सुद्धा लॉंग झालेलो आहे. 24,300 वरतून त्या ठिकाणी लॉंग होताना दिसतोय. पण हे तुमच्यासाठी लगेचच सोल्युशन आहे असं नाहीये, कारण
माझा रिस्क रिवॉर्ड आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड याच्यामध्ये फरक असू शकतो. तुम्ही कुठल्याही नेकेड अँगलने हे करण्याचा प्रयत्न करू नका. ह्या पोझिशन्स माझ्या नेकेड नाहीयेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा डेटा आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. ऍग्रेसिव्ह जाण्याचे प्रयत्न करू नका. विक्स जरी थोडासा कूल डाऊन होताना दिसत असला तरी अजून बऱ्याचशा गोष्टी घडायच्यात व्हायच्यात. पण फार निगेटिव्ह आणि फार असं वर्स्ट लाईक सिच्युएशन जे मागं पडलं होतं तशा पद्धतीने तर आता मला दिसण्याचे जे चान्सेस आहेत ते थोडेसे कमी वाटत आहेत. ठीक आहे. तर हळूहळू शेअर्स अक्युमुलेट करायला सुरुवात करा. चांगले शेअर्स आहेत. 70-60% रॅली त्या ठिकाणी देताना दिसत आहेत. शिकायचं असेल तर वेळ वायाला घालू नका. नक्की जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण डिटेल्स देतोय. ऍप डाउनलोड करा आणि पुढची जर्नी ती आहे ती आपण सुखकर करूया. ठीक आहे. थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.